मैं कहूंगी तूफान के साथ ये आंधी है, तूफान के साथ ये आंधी है, ये दूसरी इंदिरा गांधी है। मैं एक किसान की बेटी हूँ और यहाँ शिर्डी मतदार संघ में दो दहशतवाद है, वो आप लोग ध्यान में रखिए। किस आता मराठीत बोलते प्रियंका जी आप में दिखती है इंदिरा जी की झांकी, प्रियंका जी आप में दिखती है इंदिरा जी की झांकी, बस अभी बीजेपी को हराना है बाकी। प्रियंका जी मैंने सपने भी में नहीं सोचा था का आपके साथ मुलाकात होगी। सभा मतदार संघातील आदरणीय घोगरे काकींना विनंती आहे की आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करू। घोगरे काकी छत्रपती शिवाजी महाराज की जय। फुले शाहू आंबेडकरांना स्मरून व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपण सर्वजण आज इथे प्रियंकाजीला ऐकण्यासाठी आलेला आहात। मी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून उभी आहे, तरी आपण सर्वांनी मला मतदान करून निवडून द्यावे। असं खूप गडबड उठली, पटपट बोला, त्यामुळे थोडा गोंधळ झाला। मैं सिर्फ आप लोगों को इतना कहना चाहती हूँ कि एक देश की बेटी, एक किसान की बेटी को मिलने के लिए बाबा के दरबार में आई है। ये हमारे लिए बहुत सुखद धक्का है। प्रियंका जी मैंने सपने भी में नहीं सोचा था का आपके साथ मुलाकात होगी। आप सब लोगों को ये समझना चाहिए कि किसान जब सोचता है, ठान लेता है, तो कुछ भी हो सकता है। आदरणीय पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब, आपले मार्गदर्शक थोरात साहेब यांच्या सहकार्यामुळे आज बघा मला देशाच्या मोठ्या नेत्यांबरोबर बसण्याची संधी मिळाली। मैं कहूंगी तूफान के साथ ये आंधी है, तूफान के साथ ये आंधी है, ये दूसरी इंदिरा गांधी है। प्रियंका जी आप में दिखती है इंदिरा जी की झांकी, प्रियंका जी आप में दिखती है इंदिरा जी की झांकी, बस अभी बीजेपी को हराना है बाकी। मैं एक किसान की बेटी हूँ और यहाँ शिर्डी मतदार संघ में दो दहशतवाद है, वो खत्म करने के लिए खड़ी हूँ। ये सब आप लोग ध्यान में रखिए। किस आता मराठीत बोलते शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत आपल्याकडे, प्रलंबित शेतकऱ्यांचे प्रश्न, दुधाचा भाव, सोयाबीनचा भाव, शेतीमालाला शाश्वत भाव हवा, शिर्डी संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे प्रश्न, निळवंड्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचले पाहिजे ते प्रश्न, गोदावरी कालव्याचा प्रश्न, आज आपल्या संस्थांकडे नगर मनमाडचा प्रश्न, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। 30 वर्ष मोठमोठ्या पदावर कारभार करूनही सगळे प्रश्न दुर्लक्षित आणि प्रलंबित राहिले। निवडणुकीच्या तोंडावर फक्त आश्वासन, पार्ट्या, मध्य पार्ट्या, अशा प्रकारचं वातावरण चालू आहे। तरी तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहा व महाविकास आघाडीतील सर्वांना विजयी करा। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काही उमेदवार असे आहेत जे आपल्या नेत्यासमोर त्यांच्यापेक्षा जास्त भाव खाऊन जातात, नेत्यासमोरच सभा गाजवतात। तसंच काही घडलं शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये। या मतदारसंघात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली होती। या मतदारसंघात काँग्रेसने प्रभावती घोगरे यांना उमेदवारी दिली आहे। प्रियंका यांच्या समोर भाषण करण्याची संधी घोगरे यांना मिळाली। मग काय, नेत्यासमोर त्यांनी हिंदीतून भाषण ठोकलं। एवढंच नाही तर तराच चारोळ्याही केल्या। त्यामुळे प्रियंका गांधींनाही हसू आवरलं नाही, तर उपस्थितांनीही घागरे यांच्या भाषणाला जोरदार प्रतिसाद सुद्धा दिला होता। प्रभावती घोगरे यांना काँग्रेसने शिर्डी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे। त्यांना मतदारसंघात घोगरे काकी म्हणून ओळखले जाते। त्यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी शिर्डीत आल्या होत्या। उमेदवार असल्याने घोगरे काकी या स्टेजवर होत्या। शिवाय त्यांना प्रियंका गांधी यांच्या समोर बोलण्याची संधीही देण्यात आली होती।
भाषणाची सुरुवात त्यांनी मराठीतूनच केली. तुम्ही प्रियंका गांधींना ऐकण्यासाठी आला आहात, वेळ थोडा आहे, त्यामुळे माझा गोंधळ उडाला आहे, पटापट बोलावं लागत आहे, असं सांगत त्यांनी प्रियंका गांधी यांच्यासाठी थेट हिंदीतून भाषणाला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, मैं सिर्फ इतना कहना चाहती हूँ कि एक किसान की बेटी को मिलने आप आई है. मी कधी हा विचार केला नव्हता की मी तुमच्याशी कधी अशी भेट होईल. देशाच्या मोठ्या नेत्यांबरोबर बसण्याची संधी मला मिळाली. त्यानंतर त्या म्हणाल्या की शेतकऱ्यांनी एकदा ठरवलं तर काहीही होऊ शकतं. त्यानंतर त्यांनी प्रियंका गांधी यांच्यासाठी चारोळीही केली. मैं कहूंगी तूफान के साथ आंधी है, ये दुसरी इंदिरा गांधी है. त्यानंतर उपस्थितांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला. त्यानंतर प्रियंका जी आप में दिखती है इंदिरा जी की झाकी, अभी बीजेपी को हराना है बाकी. त्यांच्या या अफलातून चारोळीवर प्रियंका गांधींनीही दाद दिली. त्यांनाही हसू आवरलं नाही. आपल्या छोट्याशा भाषणात त्यांनी मतदारसंघातल्या मुद्द्यांनाही हात घातला. शिर्डीमध्ये गेल्या 30 वर्षापासून दहशतवाद आहे, तो संपवण्यासाठी मी उभी आहे, असंही त्या म्हणाल्या. हे सर्व त्या हिंदीतून बोलत होत्या. मग त्या स्वतःहून म्हणाल्या, आता मी मराठीत बोलते. त्यानंतरही उपस्थितांनी त्यांना दाद दिली आहे. दूध सोयाबीनला भाव नाही, तो भाव मिळवून द्यायचा आहे. निलवंड्याचं पाणी, गोदावरी कल्याणचा प्रश्न, नगर मनमाडचा प्रश्न या मतदारसंघात आहेच. तर 30 वर्ष इथं जे आमदार आहेत त्यांनी काहीच केलं नाही. त्यांनी केवळ आश्वासनं दिली. सध्या पार्ट्या आणि मध्य पार्ट्या सुरू आहेत. त्यामुळे या निवडणुका माझ्या मागे खंबीरपणे उभे राहा आणि विजय करा, असं आवाहन त्यांनी केलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता, आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.